कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रत्येक बायको आपल्या नवऱ्यासाठी उपवास करते, तो उपवास मी नाही करणार असं कसं गृहीत धरलं हो तुम्ही? तुम्ही हे धरा प्लीज, हे प्लीज धरा। आय एम सॉरी। हो मी माफी मागतोय। हे बघा, तुम्ही प्लीज थांबा, असं काही करू नका। प्लीज प्लीज हात खाली घ्या आणि बसा इथे, प्लीज बसा। Sorry. It's okay. ए चिमण्यांनो, रेडी झालात का? चला चला, शाळेची वेळ झाली। काय ग? चला चला। चेनू, मनू डोर का लॉक केलंय तुम्ही? काय काय झोपलात का परत? चला उठा उठा उठा। चेनू, मनू, तुमचा आवाज ऐकू येतोय मला। चला पटकन दार उघडा आता। तुम्हाला सांगितलंय मी, असं उगाच दार बंद नाही करायचा। चेनू, मनू नाही उघडणार म्हणजे? बाबा तू जा इकडून। मनू आता मी रागवे ना? राघव, तरी आम्ही दरवाजा उघडणार। पण झालंय काय, मला सांगाल का तुम्ही? आम्हाला बरोबर शाळेत नाही जायचंय। हा, तो जर आमच्या सोबत शाळेत येणार असेल तर आम्ही शाळेत नाही येत। आकाश, अरे काय झालं? तू एवढा का ओरडतेस आणि तू दरवाजा कशाला बदलतोयस? आई, अगं दोघी डोर लॉक करून बसतात आतमध्ये, माहित नाही काय नाटकं सुरू आहेत। म्हणे बनी सोबत शाळेत जाणार नाहीत। रे कर्मा, थांब जरा, आले। काय ग बाह्या मुली तरी ना, खरंच ना कठीण आहे यांची समजूत घालणं सुद्धा ना। काय ग बाई, काय काय बोलायचं आणि काय कुठे गेले? थांब बघू दे जरा। चिनू, ए मनू, तुम्ही माझी शाणी बाळ आहात की नाही? तुमचा आवडता खाऊ देणार आहे मी आज डब्यात। दार उघडा। आधी बाबाला सांग आमचं ऐकायला, आम्हाला नाही आवडत तो बनी। तरी पण तो आम्हाला त्याच्याबरोबर शाळेत जायला सांगतोय। आवडत नाही म्हणजे काय? हा, तो बिचारा नेहमी तुमच्याशी मैत्री करायचा, तुमच्या बरोबर खेळायचा प्रयत्न करत असतो। तुम्ही एकदा तरी नीट बोलत का त्याची? त्याच्यामुळे आमच्यावर रागवतोयस का? आम्ही तर उघडणारच नाही। तुम्ही काय गावपणा चाललाय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।